नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, इंजिनिअरिंग सीट असिस्टन्स। तर विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंगचा फर्स्ट राऊंड डिक्लेअर झालेला आहे, अलॉटमेंट डिक्लेअर झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे किंवा सेकंड राऊंडसाठी अप्लाय करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सीट असिस्टन्स फार महत्त्वाचा असतो। तर यामध्ये फ्रीज किंवा नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट कशा पद्धतीने करायचं, त्याच पद्धतीत ऑनलाईन पेमेंट कसे करायचे, डॉक्युमेंट्स व्हेरीफाय कशा पद्धतीने करायचे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गुगल सर्च बारमध्ये MST CET 2026 असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी cetcell.mahacet.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026-27 अशी टॅब दिसेल, त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे। त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपली वेबसाईट जी ओपन झाली, त्यामध्ये डाव्या बाजूला टेक्निकल एज्युकेशनमध्ये आपल्याला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये BE/BTech या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपला रजिस्टर मेल ID आणि पासवर्ड टाकून साइन इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। साइन इन टॅबवरती क्लिक केल्यानंतर आता आपलं लॉग इन होणार आहे। तर मित्रांनो, याची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली, तिथून आपण लॉग इन करू शकता। त्यानंतर या ठिकाणी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर टेक्निकल एज्युकेशनमध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस UGमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग या टॅबवरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला आता ॲप्लिकेशन ID युजर नेम डिस्प्ले झालेला आहे। त्यानंतर आता या ठिकाणी आपली करंट अलॉटमेंट डिस्प्ले झालेली आहे। तर यामध्ये आपल्याला जे कॉलेज अलॉट झाले त्या कॉलेजचं नाव, कोर्स अलॉटेड, त्याच्यानंतर कुठल्या कोर्सला अलॉटमेंट झाली तर कोर्स, त्यानंतर सीट टाईप अलॉटमेंट, त्याच पद्धतीने प्रेफरन्स नंबर, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। ते बघून घ्यायची आपली कोणत्या कॉलेजला अलॉटमेंट झाली आहे, आपला किती नंबरचा प्रेफरन्सची ब्रँच कोणती, आणि त्यानंतर आपल्याला सीट असिस्टन्स करायचं आहे। तर मित्रांनो, सीट असिस्टन्स हे आपल्याला टोटली 4 स्टेपमध्ये करायचं आहे। त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे सेल्फ व्हेरिफिकेशन। त्यामध्ये आपल्याला क्वालिफाईंग मार्क्स, कॅटेगरी, जेंडर, रिझर्वेशन, स्पेशल रिझर्वेशन ही माहिती आपण चेक करून घ्यायची आहे, करेक्ट आहे की नाही, आणि काही करेक्शन असतील तर ते करेक्शन करायचे आहे। त्यानंतर सेकंड चूज सीट असिस्टन्स ऑप्शन, त्यामध्ये फ्रीज, बेटरमेंट, नॉट फ्रीज असे 2 ऑप्शन आहे। तर फ्रीज म्हणजे आपल्याला कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे आणि बेटरमेंट म्हणजे आपल्याला नेक्स्ट राऊंडला जायचं आहे। त्यानंतर स्टेप 3 आहे आपली पे सीट असेप्टन्स फी ₹1000। तर आपल्याला ₹1000 ऑनलाईन फी पे करायची आहे आणि ती फी आपल्याला नेट बँकिंग थ्रू पे करायची आहे। तर आपल्याला टोटली 4 राऊंडपैकी एकदा ती पे करायची। त्यानंतर कन्फर्म सीट असेप्टन्स लेटरची आपल्याला प्रिंट काढायची आहे। अशा पद्धतीने 4 स्टेपमध्ये आपल्याला सीट असेप्टन्स करायचं आहे। त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे सेल्फ व्हेरिफिकेशन। तर या ठिकाणी स्टेप 1 समोर सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये इनकम्प्लीट या रेट टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला सेल्फ व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। तर आता आपण या ठिकाणी त्यावरती क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल्स, तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसणार आहे। त्यानंतर प्रोविजनल अलॉटमेंट डिटेल्स दिसणार आहे, त्या कॉलेजच्या कोऑर्डिनेटरचं नाव, कोऑर्डिनेटर मोबाईल नंबर दिसणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आता तुम्हाला या ठिकाणी तुमचं जेंडर मेल ते जर करेक्ट असेल तर या ठिकाणी करेक्ट समोर क्लिक करायचं आहे, इनकरेक्ट असेल तर इनकरेक्ट समोर क्लिक करायचं आहे। आणि या ठिकाणी करेक्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्टेटसमध्ये तुम्हाला करेक्ट असं दिसणार आहे। त्याच पद्धतीने कॅन्डिडेचर टाईप या ठिकाणी तुम्ही करेक्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टेटसमध्ये करेक्ट झालेलं आहे। त्याच पद्धतीने कॅटेगरी फॉर ॲडमिशन, ते जर तुमची बरोबर असेल, करेक्ट असेल तर करेक्टवरती क्लिक करायचं आहे, इनकरेक्ट असेल तर इनकरेक्टवरती क्लिक करायचं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टेटसमध्ये करेक्ट असं स्टेटस दिसणार आहे। तर सर्व स्टेटस एकदा चेक करून घ्यायचे आपले करेक्ट आहे की नाही, सर्व इन्फॉर्मेशन तुमचं। त्यानंतर इथे TFWS स्टेटस तुम्ही यस केलेलं आहे तर तुम्हाला ते यस ठेवायचं असेल तर तुम्ही करेक्ट म्हणू शकता। तुम्हाला
नो करायचं असेल तुम्ही इनकरेक्टवरती क्लिक करू शकता आणि स्टेटसमध्ये इथे करेक्ट डिस्प्ले झालेला आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो आता आपल्याला आपले जे 12वीचे मार्क्स आहेत ते या ठिकाणी जे दिसत आहेत ते जर करेक्ट असतील तर करेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्या आणि चुकलेले असेल तर इनकरेक्टवरती क्लिक करून या ठिकाणी करेक्टेड मार्क्स आणि करेक्टेड मार्क्स आउट ऑफ या ठिकाणी टाकून घ्यायचं. तर या ठिकाणी त्यानंतर स्टेटस आपलं करेक्ट आलं आहे की नाही ते चेक करून घ्यायचं. त्याच पद्धतीने आता नंतर फिजिक्सचे मार्क्स आहे त्याचं पण स्टेटस चेक करून घ्यायचं. ते करेक्ट असेल तर स्टेटसमध्ये आपल्याला करेक्ट डिस्प्ले झालं पाहिजे. त्याच पद्धतीने मित्रांनो केमिस्ट्री, मॅथ, इंग्लिश सर्व मार्क्स चेक करून घ्यायचे. 10वीचे, सायन्सचे, इंग्लिशचे मार्क्स, त्यानंतर मॅथमॅटिक्सचे मार्क्स हे सर्व बघून घ्यायचं. या ठिकाणी सर्व करेक्ट आहे की नाही बघून घ्यायचं. त्यानंतर जे आपण डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे ते पण व्हेरीफाय आहे की नाही चेक करायचे. व्ह्यूमध्ये जाऊन ते डॉक्युमेंट्स बघून घ्यायचे. ते जर चुकलेलं असेल, रॉंग असेल तर नॉट ॲक्सेप्टेडवरती क्लिक करायचं आणि सर्व बरोबर असेल तर व्हेरीफायवरती क्लिक करून खाली आपण सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड टॅबवरती क्लिक केल्यानंतर आता पुन्हा एकदा आपलं सेल्फ डिक्लेरेशनपूर्वी सर्व इन्फॉर्मेशन आपली व्हेरीफाय झालेली आहे की नाही आणि करेक्ट स्टेटसमध्ये करेक्ट आहे की नाही ते सर्व चेक करायचं आहे. आणि त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशनमध्ये आय हॅव रीड द इन्फॉर्मेशन ब्राउचरवरती टिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड टॅबवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट स्टेप आहे चूज युअर सीट असिस्टन्स. यामध्ये बेटरमेंट, नॉट फ्रीज आणि फ्रीज अशी 2 ऑप्शन आहे. तर यामध्ये मित्रांनो सुरुवातीला आपण फ्रीज म्हणजे काय ते समजून घेऊया. तर यामध्ये मित्रांनो फ्रीज म्हणजे आपल्याला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म घ्यायचं आहे. अशा विद्यार्थ्यांनी फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे व त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा पहिला ऑप्शनला अलॉटमेंट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना ॲटो फ्रीज होणार आहे. तर मित्रांनो यामध्ये आपण 5 ऑगस्ट 2026पर्यंत 3 वाजेपर्यंत सीट असिस्टन्स करायचं आहे आणि 5 वाजेपर्यंत 5 ऑगस्टला आपण त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो एकदम साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फ्रीज ऑप्शन चूज करायचं आहे आणि फ्रीज अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पेमेंट करून सीट असिस्टन्स घेऊन कॉलेजला जायचं आहे ॲडमिशनला. परंतु ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडला जायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी बेटरमेंट, नॉट फ्रीज अँड प्रोसीड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर त्यामध्ये मित्रांनो पहिला ऑप्शन हा ॲटो फ्रीज आहे. त्याखालील तुमच्या दुसऱ्या 2 ऑप्शनपासून पुढील ऑप्शनला नंबर लागला असेल आणि तुम्हाला टेम्पररी ते सीट घ्यायचं असेल आणि ते सीट घेऊन तुम्हाला सेकंड राऊंडला जायचं असेल तर तुम्ही बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बेटरमेंट, नॉट फ्रीज अँड प्रोसीड या टॅबवरती आता आपण क्लिक करायचे कारण की आपल्याला नॉट फ्रीज करायचं आहे आणि सेकंड राऊंडला आपल्याला जायचं आहे. त्यानंतर आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला एक OTP येणार आहे आणि तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर या ठिकाणी आपण व्हेरीफाय OTP फॉर बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीज या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर या ठिकाणी पेमेंट करण्यापूर्वी सीट असिस्टन्स, बेटरमेंट, नॉट फ्रीज हे चेक करून घ्यायचं आहे आणि पेमेंट मोडमध्ये आपण ऑनलाईन मोड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू पेमेंट करू शकतो. ऑनलाईनवरती क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सीट असिस्टन्सच्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचे, 1000 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड नंतर या ठिकाणी आपलं पेमेंट मोड राजो पे हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशनला टिक करून प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर या ठिकाणी पेमेंट करताना मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही QR कोड स्कॅन करून करू शकता, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरून, नेट बँकिंग वापरून करू शकता. तर QR कोड स्कॅन करायचं आहे तर या ठिकाणी कंटिन्यू अँड पे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. QR कोडवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कंटिन्यू अँड पे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण तो QR कोड स्कॅन करून ते पेमेंट करून घ्यायचं आहे. मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कन्फर्मिंग पेमेंटचा मेसेज डिस्प्ले होईल. तर या ठिकाणी आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे आणि पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपलं सीट असेप्टन्स पण आपला सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर प्रिंट असेप्टन्समध्ये या ठिकाणी आपल्याला कॉलेजचं जे स्टेटस आहे बेटरमेंट, नॉट फ्रीज आणि सीट असेप्टन्स कन्फर्मेशन कन्फर्म असं आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आणि पेमेंट जे झालं आहे आपलं ते पेमेंट स्टेटसमध्ये पेड ऑनलाईन असं दिसणार आहे. आणि त्यानंतर या प्रिंट सीट असिस्टन्सची आपण प्रिंट काढायची किंवा ते आपल्याकडे सेव्ह करून ठेवायचं आहे
आणि त्यानंतर आपण सेकंड राऊंडला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्टच्या दरम्यान. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला सीटा शिफ्टांची प्रोसेस आहे. एकदम अगदी सोपी अशी प्रोसेस आहे. तर मित्रांनो ही प्रोसेस करताना तुम्हाला काही क्युरी असतील, काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.